सापाने विष टाकले हे कोणत्याही भक्ताकडे मांत्रिकाकडे जाऊन कधीही उतरत नाही आणि त्याच्यामध्ये विषारी आणि बिनविषारी दिसणाऱ्या सापांचे काही समप्रमाणात एकमेकांचे साम्य असल्यामुळे बऱ्याचदा असं होतं की बिनविषारी साप चाललेला असतो आणि आपण मांत्रिकाकडे जातो. मांत्रिकांना माहिती असतं की सापांच्या चाव्याची लक्षणं कोणती आहेत, की एक असतं व्ही आणि एक असतं 2 डॉट. सो व्ही जो असतो तो बिनविषारी असतो आणि 2 डॉट असतात ते विषारी असतात. सो त्याच्यामुळे मग मांत्रिक सांगतो की हां आता तुम्हाला कोंबड्या लागेल, हे लागेल, ते लागेल, कारण तो बिनविषारी साप असतो. पण जे विषारी साप तुम्ही चावलेला माणूस घेऊन जाता त्यावेळेस तो म्हणतो तुम्ही आणायला उशीर केलात, मी काहीच करू शकत नाही. सो हे जे महत्त्वाचं आहे की विषारी सापाला 2 दात असतात आणि त्यातनंच फक्त तो विष टाकत असतो आणि ते 2 दातांचेच डॉट बरोबर आपल्या बॉडीवर दिसतात. तो साप चावला म्हणजे ते आपल्याला हॉस्पिटलशिवाय दुसरा मुळात कोणताही साप चावल्यानंतर गव्हर्नमेंट हॉस्पिटल हा एकमेवच पर्याय कधीही लक्षात ठेवा. कोणताही मांत्रिक, भगत, मंत्रतंत्र यांनी सापाचं विष उतरत नाही.